हॅलो, कंट्रोल. दिगंबर बडगेंना मी न्यायालयात घेऊन जातो. इन्स्पेक्टर सावंत. येस, डायरी बनवली आहे. मी पेपर्स घेऊन येतो. बोला सावंत साहेब. सावंत साहेब. पंडित थांब ना. कसा आहेस रे? तात्याराव कसे आहे? त्यांना ही थंडी मानवते ना. मी अप्पा कसांना पत्र पाठविलं, त्यांच्यासाठी गरम कपडे पाठवून दे. गोपाळ कसा आहे? मदनलाल खरखरे. मला माहित आहे तुम्ही सगळ्यांनीच मला वाईट टाकलं. तुमचा राग असेल ना माझ्यावर. तुम्ही एका पहिल्यापासून तू कधीच आमच्यासारखा नव्हता. सभोवताच्या वातावरणापासून आली असायचा. वेदना, मानहानी, मान सन्मान. हा गणवेश अंगावर चढवल्यानंतर स्वतःच्या प्रेमाच्या माणसासाठी सुद्धा तो कायदा मोडण्याचा प्रयत्न करू नये. सॉरी. आणि तो कायदाच जर मान्य नसेल तर अंगावरचा गणवेश फेकून द्या. कारण दोन दगडावर उभा असलेल्या माणसाला आपले स्वतःचे पाय कधीच दिसत नाही. मधली दरी दिसते आणि भोळ येते. नथुरा, मी जाण्यापूर्वी फक्त एकदाच तुम्हाला माफ केलं हे नाही काय साहेब. सावंत साहेब, एक अर्ज आहे. येस. मी बडगेशी 2 शब्द बोलू शकतो? म्हणजे बोलणं झालंच नाही. हो, कसं बोलणार? इथं परवानगी मागायला कोणीच नव्हतं. नथुरा, बोलू? बोला ना. मी बाहेर थांबू का? नको, तुम्ही इथंच थांबा ना. हो, सत्याला साक्षीदाराची अडचण नसते. बोला. दिगंबर, पश्चातापाला अर्थ नसतो. कारण त्यावेळी हातातून क्रिया घडून गेलेली असते. अरे, माझा तुझ्यावर राग नाही, कुणाचाच नाही. तू चुकतोयस असं जर तुला वाटत असेल तर तो समज मनातून काढून टाक. अरे, जीव वाचवण्यासाठी धडपडणं, जगण्यासाठी प्रयत्न करणं हा गुन्हा नव्हे, हा धर्म आहे. नव्हे ते प्रथम कर्तव्य आहे. पण आपला जीव वाचवत असताना आपण इतर कुणाचा जीव अनाठाई घेत नाही ना, याची जाण ठेवा. तू हिंदू आहेस हे जर तू नाकारलं असतं तर मला तुझी शरम वाटली असती. तुझ्या निवेदनानं माझ्या गळ्याभोवतीचा फास अधिक भक्कम झाला तरी मला तुझा राग येणार नाही. कारण मी मरणाला सिद्ध आहे. गांधी मेले, नथुराम मेलाच पाहिजे. पण तुझं निवेदन सत्यच असेल त्याची काळजी घे. जीव वाचवण्यासाठी खोटं निवेदन देऊ नकोस. अरे अरे, तात्याराव निर्दोष आहे. त्याला अडकवण्याचा खोटा प्रयत्न जर तुझ्या मुखातून कोणी करत असेल तर वरच्या दरबारातही तुला क्षमा नाही. अरे, तात्याराव हिरा आहेत, हिरा. आपण फक्त कोंदण, आणि कोंदणानं हिऱ्याचा आकार घ्यायचा असतो. त्याला झाकण्याचा खोटा प्रयत्न करायचा नसतो. तेव्हा निवेदन देताना याचा नीट विचार कर. निघ तू. चला बडगे. धन्यवाद सावंत साहेब. मला वाटतं तुम्ही मला याच कारणाकरता बोलावणं घडलं होतं ना. धन्यवाद. हो, सूर्याची काळजी करणारे आपण कोण? सूर्याला ग्रहण लागतं असं आम्हाला वाटतं ना. तोही आपल्या नजरेचा दोष असतो. बघण्याची आपली जागा चुकलेली असते.
उद्या चंद्रावर जर माणूस उतरला तर त्यालाही जाणवेल की सूर्याला ग्रहण कधीच लागत नाही.